काय आता मला वाटतं जलाराम पैशाचं काहीतरी चालू आहे त्याचं. माझं आहेत ना, माझं पैसे आहेत ना, 7-8 हजार आहेत माझं बँकेत. त्याला म्हणा लागेल गांधीग्रामला जाऊन पैसा काढून आण म्हणून. काय आता माझ्या बँकेत आहेत ना. या पोरग सांगतही नाही म्हणतही नाही आपल्याला. त्याला माहित आहेत बरं पुढे तो पैसे आहेत पण तरी म्हणत नाही. मलाच म्हण लागेल त्याला. माय बाई मग घेईन तर काय उपकार करणार आहे का? हा त्याचं कामच आहे, तेवढं कर्तव्यच आहे म्हणलं. भाऊ आहे ना, बहिणीला साडी चोळी नाही घेत काय? काय कामाचा मग असा भाऊ? माय बाई कपडे घ्यायला लागतात मग घ्यायला लागतात म्हणजे तोंडाची गोट आहे का? उदार आहे का? माय पोरगी का तुमच्या रोजून बसते काय? हा 12 महिन्यातून नंखे भेट नाही माय पोरगी. आणि ते माय बाईला कपडे घ्यायला लागतात म्हणजे ताईले नाही. तसं त्यांना उघडं पाठवून तुमची सोयच नाही खायची. हा काय करसान? नाही हुशार आहेस हो. आई मी तसं नाही म्हटलं. मी म्हटलं ताई म्हणतात 5,000ची साडी घ्या असं म्हटलं. मी कपडे कोण नाही घेत आई? आम्हाला का तेवढं कळत नाही का की आता बहीण रसायला आली तर कपडे घ्यायला लागतात म्हणून? मग तुम्ही असं म्हटलं तुम्हाला की ताई म्हणतात 5,000ची साडी घेतो बा, पोरीचा 2,000चा ड्रेस, पोराचा 2,000चा ड्रेस असं म्हटलं मी. मग माई पोरगी हलका फुलका घालणारी दिसली का तुले? हा असं तसं घालत नाही, लहानपणापासून घातलं नाही म्हटलं तिनं. नवऱ्याच्या घरी बी तिला समजा बराबरी भेटली म्हटलं. हा असं हलकन गिलकन नाही घालत नाही पोरगी. चालली मोठी वर तोंड करून म्हणते 5,000 साडी घेते. नाही 500 रुपयाची घे ना म्हणा. भिक्कार चोटाची आहे, काही पाहिलं नाही तसंच तिला वाटते. माई पोरगी मोठे लोक आहे म्हटलं, मनानं बी आहे, तिचा नवरा करते बी समजा तिचं. काय साठी कल्ला करतो तू? काय काम आहे एवढं बोंबल्याचं? हा तुम्हाला फक्त माग तोंड दिसते. पहा ना तुमची सून. हा आता सुषमा म्हटलं 5,000 साडी घेतो म्हणून साजरी तर लाईच्या पोटात दुखून राहिलं. बरं झालं ते बापाच्या घरून आणून ती आपल्याला खाऊ नाही घालत. नंतर काय करत होती काय सांगा? हा मग जिल्हारामचं काम नाही का तेवढं की मग पोरीला बरोबर साडी घेणं? हा आता घे 5,000ची साडी घेत असते बाबा कोणी? तो डोक्यात फरक पडला का? कधी सुषमा मॅट झाली? हा 5,000ची साडी का अक्कल आहे काय? पेरण्या पाण्याचा टाइम. हा बी राहिलं त्याचं घ्यायचं. काही बी नाही भेटासारखी कुकडी बडबड करते ती पोरगी. तू बी तशीच मेळासारखी करतो. समजावून सांगा त्या पोरीला 5,000ची साडी असते काय? 500 रुपयाची साडी घे म्हणा. त्या पोरीला फराक घे, त्याला करायला त्या पोराला घे एक ड्रेस. हा शर्ट घे म्हणा त्याने. पोरीला फराक घे कटनचा साजरा. हा काही नाही ना, पेरण्याचा टाइम आहे. त्याला त्याचा मागे कोणता घो, तुमचा कोणता घो? तुला अक्कलच नाही. त्या पोरीला नाही पण तुला त्याच्यापेक्षा नाही. हा तुमची सारी हवा आहे, तुमची सारी हवा आहे पोराले सुनीले म्हणून ते असे करतात मा पोरीले. हा तुम्हीच म्हणता ना पहिले 5,000 साडी असते का? नाही 500 रुपये साडी घालणारी वय का माई पोरगी? हा नाचच्या बारीने बी पाहिलं म्हणलं दिवाळीच्या बाबती हिनं घरची साडी दिली तिच्या हातात. मागा धान नसते काय? हा या बारीने अजिबात नाही माई पोरगी साजरी साडी घे. 2 एकर काय काय असं देतो का तिला खायला? हा मा पोरीची रसाई नाही करू शकत काय? तर असा डोक्याचा विचार करत जा ना, वापर करत जा तसा डोक्याचा. तुम्हाला माहिती मागच्या वर्षी त्याला काहीच पीक नाही झालं. हा सलमान त्याचा त्यानं हरभरा पेरला, डबल पेरला, डबलचा बी त्याचा साजरा नाही झाला. पहिला त्याला मोळा लागला, डबल नुकसान नाही झालं का त्याचं? हा 2 एकराला बी 50 क्विंटल कापूस लागला 2 एकरात. हा काही बी नाही डोक्यात येईल तसं बाकीचा खर्च पाणी काही नाही का त्याला? माय बाई म्हणजे मावावर बी खाते का तू? हा पहिलेच कबूल केलं तुम्ही आमचं करा लागेल मा पोरीचं करा लागेल. खरं ना असं वाटते या बुडीचा 2 एकर हिच्या मळ्यावर घाला आणि जाय म्हणा तिकडे कुठे जातात. हिची पोरगी नाही 2 एकर माय डोसं कान पिकले ते 2 एकरसाठी. असं वाटते ते 2 एकर पाहिजे नाही आम्हाला आणि तुम्ही तोंड नका दाखव असं म्हणता येत नाही म्हणून. नाही तर खरं सांगतो ना असं वाटते जा आणि ती 2 एकर या बुडगीच्या मळ्यावर घाला आणि या पोरीला हाकलून द्या घरातून. जाय मोठी गेली 5,000ची साडी घेते, इकडे पेरण्याची सोय नाही आमची आणि चालली मोठी 5,000ची साडी घेते. लाजही वाटत नाही जर शिक्षा जीवाले. भावाची परिस्थिती समजत नाही तिने की आपल्या भावाची काय परिस्थिती आहे बा. कसं तोंडवर करून द्यायला म्हणा आम्हाला 5,000ची साडी घे. माझी सासू तशीच दीड डोक्याची. जर शांततेनं घेत जा, एखादा मला फायरिंगच करू नये. हा काही जरा डोक्याचा वापर करा, काही पहा परिस्थिती. हा ते पोरगी तिला नाही डोक्याचं आपण सांगावं तिला समजावून की बाई असं नसते. हा पेरण्या पाण्याचा टाइम आहे, त्याचं बी राहिलं घ्यायचं. सकाळी पेरण्याचा खर्च, फवारे नेणं काय नाही लागत. हा मी सांगतो तिला, मी घेतो तिला साडी कोणती पाहिजे. 5,000ची साडी तर काही घ्यायची ऐपत नाही बा आपली. हा मी स्पष्ट सांगतो सुषमाले, बाई तो बाप काही एवढा श्रीमंत नाही, तो भाऊ बी नाही. हा त्याला बी त्याचा संसार आहे, त्याच्यात तू करते ना. हा करते ना समजा. 2 एकर खाती म्हणजे काही लय हे नाही, त्याला आपल्यालाच लागते तेवढं. मला दवाखाना मा दवाखाना सोयरे दायरे, सुषमाच्या घरी जाणं येणं, तिच्या घरी काही असलं की करते, तिची रसाई दिवाळी करते समजा. करते तर नाही करत नाही काय? हा मग काय निरा आपल्याला शोभीन असं बोला. तुमचं तत्वज्ञान तुमच्याजवळ ठेवा. फुकटचं झाडत नका जुमा पुढे काही कामाची गट नाही ते. तुम्ही आले तुमच्या छान जास्त करते. पहा ना जानकी म्हटलं तोंडवर करून मला म्हणते की बाई 5,000 साडी घेतात. मग माई पोरगी आहे ती 5,000ची नाही 10,000ची घेते आणि याला घेणंच आहे. नाही घेणं तर काय सांग कोणाला सांगेन. चालली मोठी म्हणे म्हणते बाई 5,000ची साडी घेतात. चालली मोठी हो बस केलं 17ची मस्त हिट गाव ते. मेटाईच्या नांदीला गेलं पुरत नाही. पहिले मला जलारामने म्हणला की तू पहिले बाबू बी आण आणि त्या योगेंद्राचे पैसे देऊन दे.
माणसाचे शब्दाला जरा मान राहायला पाहिजे. ही यायचं काय 5,000 साडी घेऊन 10,000 साडी घेऊन सकाळी ही 15-20,000ची म्हणतील त्याला. हे जी बाय जी का हाड आहे जिकडे लांबून तिकडे लांबते काही बी. पहिले मला त्याला म्हणलं लागेल ते सोयाबीनच्या बियाचं पाय आणि त्या माणसाचे किती गेलात पैसे ते त्याचे पैसे देऊन दे. सकाळी त्याला कोण उभं नाही केलं दारात तर मग काय काय करणार आहे ते. पुसणं पासणं घेतलं तर वेळेवर दिलं तर डबलच्या बारीनं देते कोणी. मामाजी चल ना जायले. हा हो कायची केली बाबाजी. फुलगोबीची. हा त्याच्या काय बाई आपलं घरचं करावं बाई. हे काय एखाद्या दिवशी साजरं लागते ते बाहेरच्या भाज्या. माग बी आहेत ना बाई काही नेहमी नेहमी करू नाही बा ते आपलं घरचंच भाज्या. आता काय वावर पेरली की आपल्या वावरातच भाजीपाला निघते बाई. हा ताजा साजरा तो तो खा वाटते. हा इकडचा खा बी नाही वाटत बाई फुकटचे जास्तीचे पैसे देऊन. मामाजी सुषमा बाईला आवडत नाहीत घरच्या भाज्या, त्याला भाजीपालाच पाहिजे ना. असं बरं जलाराम कुठे गेला. ते बाहेर गेले. तो भावाला काय फोन लावला बाई मग ते भाऊले तसाच लालता. बाई सोयऱ्याला पैसा मागतल्यापेक्षा सासऱ्याला मागावा बाई. हा घरातलं घरात राहते झाकली मुठ सव्वा लाखाची. सोयऱ्याच्या पुढे हात पसरू नये हमेशा. साजरं नाही राहा माणसाची किंमत नाही राहत ते. हा भावाला फोन लावायला मला कोण नाही म्हणलं ते. हा मग तुला सोड जलारामला माहित नाही का माझं पैसा हात म्हणून. हा काही करता भाऊ एक म्हणा तर लागत होतं विचारायचं लागत होतं. हा सांगतो भावाला काही काम नाही म्हणा. भागलं म्हणा आमचं इकडे. मामाजी ते म्हणतात तुमच्या जवळचे तेवढे 5-6 हजार सुखा दुखाले राहू द्या म्हणतात. तसे जवळ मग याच्या जवळ तुम्हाला तर माहित आहे याच्या जवळ हमेशा काही राहते का. हा कधी पाहिजे खिसा खाली असते. मग काही सुख आहे दुःख आहे तर तेवढे पैसे पाहिजेत म्हणतात हाताशी. जसं आता मग आतेबाईचं दवाखाना तुमचा तेवढे राहू द्या म्हणतात असं म्हणतात ते. मग काय झालं काय आहे का पैसा काय काम पेरणं महत्वाचं बाई. हे बाकीचं काय काय झालं सासूले काय झालं का मला काय झालं काही नाही झालं टंट नाही. ते आणतो मी पैसे काढून देतो मी त्याला. ते बिरायला म्हणते ना घ्यायचं सोयाबीनचं. मला वाटतं योगेंद्रचे पैसे गेलेच बियानं सकून आलता तो. हो ना त्या भाऊचे पैसे आहेत. ते सोयाबीनचं बी राहिलं. आता सुषमाबाईचे कपडे लेकराचे कपडे. ते सुषमाच्या कपड्याचं पाहतो मी. ते त्याचं नका तुम्ही टेन्शन घे. मी घेतलेले कपडे. कुठे गेला तो मला तू वाढतात मग मी देतो आणि बँकेतून येतो. हा मामाजी नाही तर मग राहू द्या ना बापा तुमचे पैसे. उगाच मग कसं सकाळी काही काम घेऊन पडलं तर मामाजी मग आपल्याला वागतावर थोडी आपला जो पैसा आहे ते. हा येते पैसा कुठे जाणार राहिले. पेरला की पिकतेस. हा पेरणं महत्वाचं पैसे शेतकऱ्यासाठी. हा पेरसा नसणार तर पैसा येईन कुठं. हा वाढतो. अरे बापा रे काय बाई अंग दुखून राहिलं 2 रोज झाले. काय हा धंदाही करा नाही वाटत काही कराही वाटत नाही काही वाटत नाही बाई. रान असं जीवार येऊन राहिलं चल नाही म्हणून येईन बाई वावरातून. काय बाई कालपासून मला काही गरज नाही वाटून राहिलं बाई. अंग जसं गरम आहे आणि बाई माय का पाय आणि कंबर आणि काय बाई ललबल कशी दुखून राहिलं बाई. तर ती घसरून पडली ना माय मी त्याच्यानं झालं. आता कायच करा बरं झालं माय मोडलं नाही काही नाही तर आता जाग्यावरच बसणं असतं माय बाई. मा पोराच्या जीवाला किती घर लागला असता. कशीच काय घसरली काय सांगा बाई. पण कंबर भल कशी दुखून राहिली बाई. काहीतरी मारता लागला तशी ना माय त्याले. काय बाई काही सुचून नाही राहिले. एकटे सुषमाई घरी नाही त्याच्यानं कसं सरस करावं लागते माय. आता कशी माय कर खास ठेवतो तिकडे मी राहिलीच ती माय निजून. पण बाई ते आता घरी नाही. अरे बापा रे सांगायचं पाऊल टाकलं की दुखते. उठली का तू तुला म्हटलं ना उठू नको. हा बरं नाही वाटत का. सांग उठून आता का नाही जेलच राहू काय. भाकर टाकतो म्हणलं. तू हात पाय भात टाकतो मी भाकर. वंजाच्या शेंगा आहेत मुठभर त्याची भाजी करतो शेंगदाणे लावून साजरी. काही नाही करायला लागत. मी टाकतो भाकर. मी पोळ्या करतो. मला भाकर जमणार नाही इतकी चांगली ती लय तुटते माझ्या हातची ते जमत नाही. मी पोळ्याच करतो. हा तू काही नको बसतो ती दवाखान्यात चालतं का नाही तर. हा दवाखान्यात नाही ना रे हे बाय सरली ना आयडेक्स दिलं तो आयडेक्स लावलं बाय. त्यानं आराम पडते म्हणे साजर तिनं चोन दिलं घंटाभर बरं वाटलं. आता डबल का तिच्या घरी मागायला जा बापा. ती म्हणशील ती डबी द्या आणून आयडेक्सची महाग असते पण ते. बाजू त्यातली लाईन गेली असली तर आणजं जसं बरं वाटलं होतं तिनं ते लावलं होतं. दवाखाना घे घालत झालं परत. अरे काही मोडलं नाही. मोडलं असतं का मला उठा आलं असतं का बापा जागेहून. आता काय दुखतेच आहे. हा ताप आला नाही त्याच्यानं दर्शक अंग त्याच्यानं जास्त हे होऊन राहिलं. मी आणतो ते तू असं करणार चाल बरं फाट्यावर जाऊ. ते तापीचं दिन तो काही आणि सांगता येते की पडले तर कंबरचं त्यांना कंबरचा गळला गिळला आला जखम घेऊन झाली का लागलं का कुठे जखम झाली का. नाही जखम गिखम नाही बाबा. पाय घसरला ना पडली तर तीच मला कळलं नाही कसं झालं तर भस्कन पायच घसरला मला. त्याच्यानं फटकन पडलीच नाही राशीन धडकन ते कंबरच लागलं. तरी तर बापा देवाच्या कृपेनं काही मोडलं गुडलं नाही म्हणून लय झालं. नाही तर नसताच घर मनोरता भोवती लय झालं असतं मला. नाही गोर काय झाला काही बी तू घे नको राहून फाट्यावर तू एखादी गुई घेतली की नाही मोकळे होते जरसं. हा
मला अंग धुऊ दे, अंग धुतो मी पोया करतो, तू जेव मी जेवतो. बाबा कुठे गेले? अंग टाकलं ते ना निजे लागते. बुड्याली भूक लागली असेल पण मी केलंच नाही. काही आता उठली म्हटलं नाही तू येशील वावरातून तर करावं राधा. आता सध्याच उठली मी नाही तर मी अंगत दिलं टाकून मनावर. चल मी करतो, पोया करतो. हा तू पापड असतील तर पापड गिपड भाज. हा पापडाचा खुडा पोया जीव. चल काही नाही करावं लागत, करतो मी समजा. सांग माय. अरे काही माझीवाले लाजरे जरा शिक पोरग वावरातून आलं आणि तू करतो का स्वयंपाक? मी करतो ना बाबू. हे बाय बसल्या बसल्या करतो मी. तू तू अंगिंग धुई बरं. एवढी काही मी सिरियस नाही. करतो मी वावरातून आलो लेकरू हे हे धंदा करून घरी येऊन का स्वयंपाक करतो काय? अहो मा करतो मी. तू 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 शांत राह बरं तर. जेव आणि मग आपण फाट्यावर जाऊ. हा एखादी काही सुई गोळी देईन तो तर आराम पडेल तुला. काय रे बापा काय सांग आता. तुला भाकर घालायची कामाची नाही राहिली मी. काय रे या बारीनं कसं झालं रे ते पडल्या जाणच बाबू. तरी भ्या पाय ही पद्धतीनं धंदा करतो ना मी. पण कसंच घसरला पाय आणि कशीच काय मला कळलंच नाही रे बाबू. आता ते काय हागली मारली का चांगलं ते का. जाऊ दे काय नाही होत. मी अंग धुतो. हा मी करतो मग तू पापड गिपड भाजतेत लोक. हो हे काही येते रे बाबू. पाहतो ना, जातो मी सकाळ परवा जातो घेऊन येतो त्याला. नाही राहू दे बापा. तिनं म्हणल्याशिवाय काही आण नको. नाही तर म्हणजे घरी येऊन बी धड राहत नाही. फालतू गाल पकून बसते मग. मला राहू नाही त्याला मला राहू नाही त्याला. तिच्या मनाच्या सुतानं राहू दे तिला. काही हे नाही मला काय हे झालं. नाही तर तू म्हणशील चाल ना आई बिमार आहे नसं आहे तसं आहे ते मग फालतू मग मावर दात खाते. आता 15 दिवस झाले ना वजे जाऊन बसेल आहे ते. सकाळी जातो मी आणि घेऊन येतो तिला. हे घरी आता तुले ताज्यानं होऊन नाही राहिलं तर ती काय करते ते. तू आता चल दवाखान्यात जाऊन येऊ पहिले. मी सकाळी जातो आणि लेकरं घेऊन येतो. बरं राहते ते घरी असली की मग तुला बी आराम होते. पाय बापा. नाही तर माहिती तर मनाचं आहे. आली तर मनानं आली तर साजरं यानं म्हणलं चाल माई आईल बिमार आहे घरी करायला कोण नाही तर ते तर अति येऊन मा डोक्यावर नात्याची होय. ते का माय सुकानं भाकर देते माय मले. लय माय सुनीची वाट मी माय सून आली तर मला आराम होईन. एवढं कुठे आपण नशीब काढलं. हे रिकामी धंदेच झाले बाई. कशीच पडली माय मीन कसंच नाही. तरी देवाच्या कृपेनं माय मोडलं जुळलं काही नाही ना तर जागेवर बसली ती ना. मा सुनीने तर मला देवत दाखवलं असते व बाई. लेक वावरातून आला माय उन्हात अनाचा धंदा करून. तो का वावरात बसते माय बाई. वावरात निरा उन्हात अनात त्याला धंदा करणं आणि आता घरी येऊन सांगा तर स्वयंपाक करते का पोरगा. आता हे काय हो माय माझी वाले जसं बरं नाही वाटून राहिलं. काय करू हो आज होऊनच नाही राहिलं बाई माझ्यानं. सांग काय करा आता. दोघं असतं बुडाबुडी तर निजून राहिलो असतं पाणी पिऊन. आता बराबरीचं पोरगं त्याला भूक नाही लागत का. करतो बाई कसं बी. ते पोरगं म्हणते किती बी तरी पण काय बाई साजर लागते का माय. हाव ना माय मी जिथे हाव ना अजून काय लेका लेका जीव नाही घालू शकत काय. नाही माय चल करतोच मी. तो किती म्हणे ना तरी मीच करतो बाई. मनाला बरं नाही वाटणार बाय. लेकरू वावरातून आलो माय बाई. तर माणसाच्या जातीले एवढं बाईच्या सारखं सुचते काय.